महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण, लोकशाही विचाराचा बुलंद आवाज, लोक परिषद न्यूज। काय शुभेच्छा द्याल मामाच्या? आज उद्या जो आपले कोराळे मामा यांचा जो वाढदिवस आहे हा खरोखरच आमच्या भजनी मंडळासाठी सुद्धा अतिशय आनंदाचा क्षण आहे। कारण भजनी मंडळ म्हणलं साहित्य दुसरं काय गोष्ट आहे आणि कार्यक्रम करणं, तर ह्याच्यासाठी मग आम्हाला नुसता आवाज द्यायचा काम आहे। मामा कुठलाही कार्यक्रम असू द्या स्वतः हिरीने त्यात भाग घेऊन सर्व मंडळांना एकत्र करणं, जागा उपलब्ध करणं, काही जे असेल साऊंड सिस्टीम असो काय असो सगळं म्हणजे आम्हाला काय पाहायला लावून देत नाहीत अशा प्रकारे त्यांचं कार्य आहे। दुसरी गोष्ट असं त्यांचं सामाजिक कार्याबद्दल जर बोलायचं झालं, बऱ्याच ठिकाणी असं होतं की पदावर असलं तरच कामं करायची, पण हे व्यक्तिमत्व असं आहे पदावर नसताना सुद्धा पदाला लाजवल असं कामं यांच्यातून झालेत। अगदी कॉलनीतला लहान मूल सुद्धा यांना ओळखतं, असं नाही की मोठी लोकच ओळखतात, मी यांच्या कार्याची पावते असं व्यक्तिमत्वाचं पाठीमागदा असंच इलेक्शनच्या टायमाला बोललं त्यांचं कुठे पुनर्वसन व्हावं। खरं अशी लोक गरज आहे, समाजाला अशा लोकांची आवश्यकता आहे। म्हणजे कधी आवाज द्या तुम्ही येणार नाही असं भाग नाही, हजर आहेत। काय काय आता जुनी लोक आपण पाहतो कोण भेट सापडत नाही आता पदावाले, पण तसं ह्या व्यक्तीचं नाही। त्याच्यामुळे असं व्यक्तिमत्व जे आम्हाला लाभलेलं खरंच आमचं सर्वांचं भाग्य आहे आणि त्या व्यक्तीचा उद्या वाढदिवस साजरा होतोय आमच्या सर्व भजनी मंडळाच्या वतीने। मामा जगन्नाथ कोराळे मामा मंदिर कमिटीचे अध्यक्ष यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि मामाबद्दल सांगायचं म्हणजे मामाचं उमर 55 की आणि दिल 55 का असं आहे। ते त्यांच्या छोट्याबरोबर छोट्यासारखे राहतात, मोठ्याबरोबर मोठ्यासारखे राहतात, सगळ्याला सामावून घेतात। एवढं बोलून मी त्यांना शुभेच्छा देतो। माझं नाव ॲडव्होकेट योगेश रावसाहेब फाटके। काय सांगाल साहेब, तुमचा वाढदिवस नेहमी सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात येतो। 20% राजकारण आणि 80% समाजकारणामधून काय भावना आहे? मी आत्तापर्यंत जसे वाढदिवस साजरे केले, कारण पूर्वी मी शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक होतो आणि त्यांचे जे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे अंगीकृत झालेलं होतं। परंतु पुढं काही पक्षांनी अन्याय केल्यामुळे मी पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि आता मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आमच्या सगळ्या सवंगड्यासह मी पुढं असतो। आता सध्या मी ह्या शिव हनुमान मंदिर आपण जिथं उभं आहे त्या शिव हनुमान मंदिरचा मी अध्यक्ष म्हणून काम करतो। आम्ही अध्यक्ष झाल्यानंतर आमच्या सगळ्या टीमने मिळून हे सभामंडप उभा केला। त्याच्यानंतर आत्तापर्यंत जे आपण वाढदिवस साजरे केले हे मी सामाजिक याच्यातूनच साजरे करतो। मागच्या वेळेस मी आपल्या इथं संस्कार भवन शाळा आहे तिथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला होता। त्याच्यानंतर गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करणं आणि 10वी 12वीचे जे विद्यार्थी पहिले दुसरे तिसरे नंबर येतात यांना मी 26 जानेवारीला मी जाहीर करीत असतो बक्षीस पहिली 3 नंबरला 10वी आणि 12वीच्या, आणि 15 ऑगस्टच्या दिवशी ते सन्मानाने त्यांचं तिथं बक्षीस वितरण करीत असतो। असे अनेक उपक्रम राबवित असतो। आता कॉलनीत मी सामाजिक कार्यात आता हे तुम्हाला नागरिक सांगतील सतत सहभाग, मी नगरसेवक असावं मगच काम करावं ही माझी वृत्ती नाही, कारण मला एक सामाजिक कार्याची आवड आहे आणि त्या आवडीनुसार मी काम करतो। आता मंदिरात सुद्धा आमचे कोषाध्यक्ष ॲडव्होकेट योगेश फाटके साहेब भजनी मंडळाचे अध्यक्ष आहेत। कोणतंही काम असो मामा हक्कीला आमच्या धावून येतात, काम करतात। तर अशा पद्धतीने आम्ही आता आमच्याकडे भजनी मंडळ आहे, तर भजनी मंडळ आमच्या कॉलनीमध्ये हे साळुंके महाराज आहेत, त्यांच्या मिसेस भजनी मंडळाच्या शिक्षिका आहेत। भजनी मंडळाचे आमच्या इथं 7 भजनी मंडळ महिलांचे 1 पुरुषांचं आहे। तर हे करीत असताना मध्यंतरी आपल्या इथं खासदार संदीपानजी भुमरे साहेब यांच्या निवडणुकीच्या वेळेस आमच्या भजनी मंडळाने एवढं मोठं काम केलं त्यांचं, तर त्यांनी सुद्धा आमच्या भजनी मंडळाला माझ्या विनंतीला मान देऊन सगळ्या भजनी मंडळाला भजनाचं साहित्य तबला पेटी मुरदुंग टाळ हे सगळं पुरवलं। त्याच्यामुळं भजनी मंडळाने एक दिवस माझा असा सत्कार केला का तुमच्यामुळे मला ते मिळाले। तर त्यांनी पुणेरी पगडी जॅकेट मोत्याचा हार घालून माझा एवढा मोठा सत्कार केला, माझ्या आयुष्यातला तो आनंदाचा क्षण होता। आणि आज सुद्धा उद्या आमचे जे इथले आमचं मित्रपरिवार आहे भजनी मंडळ आहेत यांनी बरेच काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। त्यामध्ये उद्या संध्याकाळी सत्यभामाताई अभंग भुजंग या मुंबईच्या आहेत डोंबिवलीच्या, त्यांचं एक जाहीर हरिकीर्तन आहे, त्या माध्यमातून ते समाज परिवर्तन आहे। त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा ते पोवाडे गातात। असा एक सुंदर कार्यक्रम उद्या वाढदिवसानिमित्त आम्ही आयोजित केलेला आहे। त्या वाढदिवसासाठी आपल्या
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माजी खासदार भागोजी कराड साहेब, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष किशोरजी दादा शितोळे आणि असंख्य असे मान्यवर इथं उपस्थित राहणारे आमचे नागरिक उत्साहामध्ये उद्याची वाट पाहतात. आज कालपासून मला शुभेच्छाचा नागरिकांचा मित्रपरिवाराचा शुभेच्छाचा वर्षाव चालू आहे आणि त्या माध्यमातून उद्या कीर्तनाला प्रचंड गर्दी होणार आहे आणि उद्या खास करून एक माझ्या आयुष्याचा आनंदाचा उद्या क्षण आहे आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर आणि आमच्या वार्डातील कॉलनीतील नागरिक उपस्थित राहणार आहेत. काय काय सांगाल मामाच्या वाढदिवस? मामाला भरपूर शुभेच्छा द्यायच्या. काय सांगाल, काय काय कार्यक्रम असते आपल्याकडे? आमच्याकडे भजनं, सगळे धार्मिक कार्यक्रम, मामाचा नेहमी त्याच्यात त्यांचाच सहभाग असतो, आमचाही त्यांच्यात असतो. असं मामांच्या विषयी, कार्याच्या विषयी नाही, कार्य खूप मामाने सगळं कार्य छान केले. काय सांगाल कार्याविषयी? चांगलंच एकदम. आतापर्यंत काय काय कार्य केले? आम्ही जे बी काम सांगितलं ते मामाने केलं.